आमच्या मित्रपक्षानं इतरांना निजाम म्हणण्यापूर्वी स्वतः मात्र औरंगजेबासारखं वागू नये असा आमचा त्यांना परखड मित्रत्वाचा सल्ला आहे. एक महत्वाची गोष्ट मला कळत नाही, जेव्हा पूर्ण मराठवाड्यातला शेतकरी पाण्यासाठी त्राहिमाम करत होता तेव्हा जायकवाडी धरणाला एक थेंब सुद्धा पाणी देऊ नका असं म्हणणारी ही शिवसेना होती ना. आणि आता हे शिवसेनेचे नेते मराठवाड्यामध्ये जाऊन तिथल्या शेतकऱ्यांपुढे प्रेमाचा पुळका आणतात. जेव्हा एखादं घर चालत असतं त्याच्यामध्ये दोघांची समान जबाबदारी असते. म्हणजे सरकार ही सातत्यानं सामन्यामध्ये किंवा शिवसेनेचे नेते टीका करतात, तर सरकार म्हणजे काय? यांचेही नेते सरकारमध्ये आहेत ना, यांचे नेते लाल दिव्याची गाडी लावून फिरतायत ना. दिल्लीत सुद्धा आहेत मंत्री, महाराष्ट्राच्या राज्यात सुद्धा मंत्री आहेत. पण मात्र लोक कापसाच्या गोळ्यानं दूध पितात की काय असं आमच्या मित्रपक्षाला कदाचित वाटत असावं, म्हणून ते बेछूटपणे अशा प्रकारचे आरोप किंवा अशा प्रकारची, ज्याला आपण कमरेच्या खालची टीका म्हणतो, अशा प्रकारची टीका ते करतायत. तर त्याच्यामुळे त्यांनी निजामशाही वगैरे याची दाखले देण्यापूर्वी स्वतः मात्र त्यांनी औरंगजेबासारखं वागू नये. कारण दर 2 दिवसाच्या नंतर कुठल्या तरी विषयाला घ्यायचं आणि लोकांची दिशाभूल करायची हा प्रयत्न आमच्या मित्रपक्षाकडून सातत्यानं होतोय. आता वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत आणि त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मग कुठेतरी आमचा पक्ष इतरांपेक्षा वेगळा कसा हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. पण मराठवाड्याला एक थेंब सुद्धा पाणी देऊ नका असं म्हणणारी ही शिवसेना आहे हे मराठवाड्याच्या लोकांना माहित आहे, ते विसरणार नाहीत. तर त्याच्यामुळे तिथे कितीही शिवसेनेने प्रयत्न केला तरी वस्तुस्थिती त्यांना ठाऊक आहे. उलट पक्षी आमची व्यापक भूमिका अशी आहे की महाराष्ट्राला अनेक वर्षाच्या नंतर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रूपानं एक तरुण मुख्यमंत्री, 20-20 तास काम करणारा उमद नेतृत्व महाराष्ट्राला लाभलंय. देशभरातले इतर राज्यातले लोक महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्रानं घेतलेले निर्णय ते त्यांच्या राज्यात कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. अशी स्थिती असताना आमच्या मित्रपक्षानं सोबत राहावं, व्यवस्थित चांगलं काम सरकार करतंय त्याच्यामध्ये ते सुद्धा आहेत, तर त्या भावनेनं या राज्याला पुढे न्यावं. तर असा विचार मांडण्याच्या ऐवजी कुठेतरी इतिहासाचे चुकीचे संदर्भ द्यायचे आणि लोकांची दिशाभूल करायची, हा जो सामनातून सातत्यानं प्रयत्न होत असतो. किंवा संजय राऊत हुशार पत्रकार आहेत, कदाचित केंद्रात मंत्रिमंडळ कधी त्यांची संधी हुकल्यामुळे असेल किंवा कुठल्या गोष्टीमुळे असेल आम्हाला माहित नाही, त्या बाबतीत मी बोलणार नाही. पण सातत्यानं अशा प्रकारचे आरोप सरकारमध्ये राहून करणं योग्य नाही. कारण सरकार टीका करत असताना तुम्ही स्वतः देखील सरकार आहात. महाराष्ट्रात पण सरकार तुम्ही आहात आणि केंद्रात पण तुम्ही सरकार आहात, तरी तुम्ही लोकांपुढे सरकार म्हणून टीका करायची विरोधी पक्षात असल्यासारखं. नक्की. धन्यवाद राम कदमजी. झी24 तासकडे ही सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल. निजामाच्या बापाचं राज्य आहे असं म्हणणाऱ्यांनी औरंगजेबासारखं वागू नये असा पलटवार भाजप आमदार राम कदम यांनी संजय राऊत यांच्यावर केलेला आहे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.